लेकुराचे हित वाह्ये माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सोही साहे आईशी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर महान भगवत भक्त वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील आणि काकडा या प्रकरणातील पहिल्या मालिकेतला 6व्या क्रमांकाचा अभंग विठ्ठल हा असणारा भव्य दिव्य पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आमच्या कैलासवासी श्री हरिभक्तीपरायण यज्ञकांत महाराज यांच्या आत्या आम्ही त्यांना आत्याच म्हणायचो त्यांचा हा 5व्या पुण्यतिथीचा पुण्यस्मरणाचा हा आजचा कार्यक्रम आहे आणि त्याच्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत विठ्ठला गुरुवर्य परमपूजनीय कासारभाऊ महाराज यांच्या बहिणी होत्या त्या आणि त्यांचा जो स्वभाव जो होता तो अतिशय तडकीफड स्वभाव होता स्पष्ट बोलणाऱ्या होत्या स्पष्ट बोलायच्या जे काय असन ते खरं बोलायचं लबाडी करायचं नाही त्याच्यामध्ये असा त्यांचा स्वभाव होता त्यांचं जीवन मी अतिशय जवळून पाहिलं 5वं हे पुण्यस्मरण आहे 5 वर्षी भरपूर महाराज मंडळींची आपण चिंतन सेवा ऐकली त्याच्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांची सेवा झाली श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज चिंचपूरकर आपल्या गावचं वैभव त्यांची सेवा झाली डोरले महाराजांची सेवा झाली आणि की एक कोणाचं कीर्तन झालं काय की मधी मालिंग महाराजांचं एक कीर्तन झालं आणि हे 5वं पुण्यस्मरण आहे 5 वर्षांनी माझ्यावर आलेली ही पाळी आहे विठ्ठला त्यांचे चिरंजीव आमचे मामा श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज कतले मामांनी सांगितलं दिलीप मामा त्यांनीही सांगितलं म्हणले आता यावर्षी तुमचंच कीर्तन म्हणलं काय आता तुम्ही जसं म्हणता तसं आपलं काय तसं नसतं कीर्तनाला काय तवा आपण कीर्तनासाठीच इथंच जे काम ज्याला येतं त्याने ते काम करीत जात जावं हो ज्याला जे काम येत नाही त्याने त्या कामात पडत जात जाऊ नये मी ह्या मताचा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपल्याला कीर्तनातलंच यायचं कीर्तनातलंच करायचं हो कीर्तन कसं करून घेता येईल ते करायचं आपण हो उगी कोणाच्या लावालावी करीत बसायचं नाही विठ्ठला आणि
आणि या कार्यक्रमाकरता एकच दिवसाचा कार्यक्रम आहे, पण त्या कार्यक्रमाकरता जसे एका सप्त्यात महाराज मंडळी असतात ना, तितके महाराज मंडळी इथं. हो, श्री हरिभक्तीपरायण ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे, श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण जुने मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव असणारे श्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज कुरकुडे बाप्पा, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मदन महाराज, मृदंग विशारद, मृदंगाचे महामेरू मदन महाराज टिपरे, ते सुद्धा उपस्थित आहेत. ते निस्ते उपस्थित नाहीत. हो हो, काय इठू माझा लेकुरवाळा आणि संगे गोपाळांचा, हो गोपाळा सकट ते हजर आहेत. हो, विद्यार्थ्या सकट हजर आहेत. आता माझ्या संग कोणी येत नाही त्याला मी काय करीन तेव्हा, याचं काय खरं आहे तेव्हा. बोंजऱ्याच्या कोट्यापर्यंत मी चलत आल्याला महाराज आहे. फक्त आता एकच विनंती देवाला, हो काय मी मागच गाडी घेतली असती, तसं काय माझं व्यवस्थित चलत. हो, तसं काही कमी नाही, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने काही कमी नाही. पण जरा एक काम करायचंय म्हणून मी थांबलेला माणूस आहे. विचारा विद्यार्थ्या सकट उपस्थित आहेत. ते बघा, संस्था आता आमच्या श्री क्षेत्र धनेगाव धाकटी पंढरीमध्ये ही गोडा अशी मदन महाराजाची संस्था आपले या ठिकाणी आहे बघा. त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्याय नम्रतेची विनंती. आपल्या पांढरेवाडीतले बरेचसे विद्यार्थी बघा संस्थेमध्ये, श्रीरामपूरचे आहेत. असे गोड असे हे मंडळी. विद्यार्थी जीवन जे असतं ते चांगलं असतं, विद्यार्थी जीवन चांगलंही असतं आणि खोडकर सुद्धा असतं. आता हे उगा मदन महाराज आहेत म्हणून गप्प इथं, नाहीतर मदन महाराज जर नसते तर एकामेकाच्या अंगावर बसून पलीकडे गेली असतीच. विद्यार्थी जीवनामध्ये अतिशय खोडकरपणा असतो. मीही त्याच्यातून गेलेला माणूस आहे म्हणून मला कळत. म्हणून या ठिकाणी मदन महाराज आहेत, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य जुने. हो, ज्याला कल्याण बी करायचंय आणि भाग्याचा उदय बी करायचा आहे बरं का. काय एकत्र नाव आहे, ही एक देवाने दिलेला योगायोगच म्हणावं लागेल. हो, कल्याण महाराज भाग्यवंत, वैजनाथ महाराज, वैभव महाराज, गावातील सर्व भजनी मंडळी आहे चिंचपूरकर. हो, पांढरेवाडी भजनी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही इतके पवित्र सगळेजण मंडळी आहेत. तुमच्या जरी नावाचा उल्लेख जरी केला तरी सगळं आपलं कीर्तन संपन्न. विठ्ठला पुन्हा सर्वजण पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. हो, नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे सगळ्या पाहुण्या मंडळाचा. का, मला काय पुन्हा लग्न करायचं नाही, पण तरी सुद्धा बरं असतं बोललेलं. सगळेजण पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. हा असा परिवार, गजबजलेला परिवार. आणि नुसतं नाही महाराज, काय पुण्य असती. हो, नोकरदार सुद्धा महाराज या घरात झाली. इतकी ताकद संप्रदायाची पुण्याची आहे. म्हणून हे जे केलेलं जे पुण्यस्मरण आहे आत्याचं, हो त्यांच्या पुण्याच्या जोरावर हे झालं. म्हणून सतत सतत त्यांचं स्मरण करावा. आणि आजचा जो महिना जो आहे, हा जो पंधरवाडा जो आहे, तो अतिशय श्रेष्ठ पंधरवाडा आहे, पितृ पंधरवाडा आहे, पितरांचं स्मरण करण्याचा पंधरवाडा आहे. महाराज त्याचं उत्तर देतात. महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला पुली ही करी, माझे झाले गया वर्जन आणि पिटले पितराचे ऋण. पितराचं ऋण फेडण्याकरता जो कार्यक्रम केला जातो बर का, त्याला पितृ पंधरवडा म्हणतात. आणि त्यांचा जो देहाचं अवसान जे झालं, देहावसान जे झालं ते या पंधरवाड्यात झालं. महाराज भरपूर माणसं मरतात. हो,
लय मोठे गेले आणि लय मोठे जाणार आहेत, तुम्ही जाणार मी जाणार. एका शब्दात सांगतो, महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. सगळेजण गेले पण महाराज म्हणतात जाण्याला किंमत आहे. म्हणून आत्याचं जे देहावसान झालं ना, या पितृ पंधरवाड्यात झालं, पितर पाठामध्ये झालं, याला किंमत आहे. कसा मेला याला किंमत नाही. महाराज कसा जगला याला किंमत नाही, कसा मेला. हो, आयुष्यभर काय काय महाराज लोक कीर्तन करतात. हो, पण मरायच्या टायमाला संधा तासच मरत येत. समजावं काहीतरी समाजासंग गद्दारी केली. महाराज बोलतात, मी बोलत नाही. महाराजांचं प्रमाण देऊन बोलणारा महाराज आहे मी, तसा प्रामाणिकच महाराज आहे बर का. महाराज म्हणतात काय थोडा बहुत लाग पाठ, जरा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून नीट, जरी करणे आशेन गोड शेवट गा. ज्या माणसाला गोड शेवट करायचा आहे ना, त्याने त्याच्या करता माग जे केलेले जे स्मरण जे आहे ना, ते त्याच्या महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला मला जर वाटत असन आपला गोड चांगला व्हावा, तर आपण नामस्मरणाला किंमत दिली पाहिजे. विठ्ठल अरे काय ताकद आहे. हो, एकनाथ महाराजाच्या घरी पित्र होते. आपल्या इकडे पित्रच म्हणतात, काही भागात महाळ म्हणतात बर का. काही भागात काय म्हणतात, महाळ म्हणतात, महाळ. हो, पर्याय शब्द कीर्तनकारांनी दिला पाहिजे. हो, पर्याय शब्द असला पाहिजे माणसापाशी. काही काही भागात काही गोष्टीला, आता आपल्या इकडं गोदडेला गोदडच म्हणतात, वाकळ म्हणतात. हो, दुपटून म्हणतात. काही भागामध्ये सुंदरी म्हणतात. काही भागामध्ये तिकडं कोल्हापूर भागात जर तुम्ही जर गेलात हो, तर तिकडं त्या भागामध्ये राजा म्हणतात. हो, तसं महाळ एकनाथ महाराजाच्या घरी होता. आणि ज्या दिवशी पित्र आहेत त्या दिवशी हो सगळ्या भावकीला निमंत्रण द्यावं लागतं. बरोबर आहे ना महाराज, द्यावंच लागतं. हो, द्यावं लागतं निमंत्रण. निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रण दिलं एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांनी निमंत्रण दिलं, म्हणले दुपारी जेवायला या 12 वाजता. दिलं देसाई निमंत्रण. निमंत्रण दिल्यानंतर सांगितलं, म्हणलं या गोविंद पंत, विठ्ठल पंत, दामोदर पंत सगळेजण या जेवण्याकरता. आले जेवायला. हो, सांगितल्यानंतर भावकीतली भावकीत चर्चा सुरू झाली. काय हो, म्हणले एकनाथ महाराजांनी हो वर्षभर आपल्या संग कधी सुद्धा चांगला वागत नाही, त्याच्यामुळं याच्या घरी कुणी सुद्धा जेवायला जायचं ठरविलं. महाराज हरिपंडिताला सांगितलं, म्हणजे जा, म्हणजे बोलून आण म्हणले सगळ्या जणाला. म्हणजे बाबा कोणी सुद्धा येईना. म्हणजे येईना नाही, येऊन दे म्हणले, काही काळजी करू नको. म्हणजे पानं टाका तुम्ही. पानं टाकले. चौकाचा वाडा होता एकनाथ महाराजाचा, आणि चौकाच्या वाड्यात आले आणि असं वर बघितलं एकनाथ महाराजांनी. हो, काय एकनाथ महाराजाची ताकद होती महाराज. हो, एकनाथ महाराजांनी वर बघितलं, जेवढे वरती गेलेले पित्र होते तेवढे सगळी खाली आली आणि बसली पंगती एकनाथ महाराजाच्या वाड्यात. वदने कवर घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणन हे जाणी जे यज्ञ कर्म पुंडलिक. हो हो, तुम्ही नाही, तिथं वाड्यात झालं, पुंडली झाली. आणि महाराज तुपाचा नियम आहे काय हो, पंक्तीचा पितर पाठाचा नियम आहे, तुपा असल्याशिवाय पंगत होत. हो, आम्ही जर म्हणलं पंक्तीला तूप तर माणसं म्हणते चूप. काही काही माणसं मक्की चूस असतात. आमचे पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे बघा, मक्की चूस. मदन महाराज मक्की चूस म्हणजे कसे, तुपाचा डबा होता, त्याच्यात माशी पडली,
माशी पडल्यानंतर त्याने काय केलं, ती माशी घेतली बापू आणि अशी टाकून दिली. तसं नाही, माशी घेतली तोंडात घातली, चुकून चुकून बाहेर काढली आणि मग टाकून दिली. आणि मग बघा बाप्पा, हो गावगाव सप्त्याला कीर्तनाला गेलं, जे चिकाट गडी तीच पुढं आपल्याला नारळ द्यायला असते. आवडलं काय खरं नाही. निरीक्षण करा. अशोक महाराज, तुम्ही माझ्यापेक्षा खूप वय तुमचं आहे, तुम्ही लय अनुभव घेतलेला. कोण्या गावात जरी गेलं की ही असली गडी आपल्या पाचीलाच पूजलेली असते. ती तोंड बघितली की मला वाटतं मसन वाट्यात न्यावा गेला. दलिंदर लक्षण वगैरे कधी सुद्धा तुम्ही बघा, महाराजांनी सांगितलं म्हणले मला पुंडली व्हायला तो महाराज सोडला संकल्प. आणि मग महाराज गमगमाट टोपाचा आला. सगळेजण म्हणले का रे, म्हणजे कोण गेलं, विठ्ठल पंत गेले काय, दामोदर पंत गेले, कोणीच गेलं नाही, सगळे घरीच होते. म्हणजे मग एकनाथ महाराजाच्या वाड्यात पुंडली कसं काय झाली. ह्या पोराला बघायला लावलं असं. हो, आणि बघायला लावलं, ज्याला बघायला लावलं होतं ना त्याचा बाप पहिल्याच कडाला बसलेला होता. त्यांनी त्या वाडा लावून घेतला. त्या दाराच्या फकाटातून पाहिलं, तो मला हे तर आपले दादा आहेत म्हणला. तो त्यांना सांगायला नाही गेला, घरी गेला, म्हणला दादा आलेत. हो, म्हणजे कुठं काय ठुला असले तर सांगून जातील जाता जाता. मला सांगायचे काय लक्षात ठेवा, एकनाथ महाराजाची इतकी ताकद होती, पितरवरचे खाली आणले. असा हा पितृ पंधरवाडा आहे. म्हणून आत्याची पुण्यतिथी सुद्धा याच पंधरवाड्यात आहे. नेमकं तुकोबराचं म्हणणं किती महत्वाचं आहे महाराज. तुम्ही बघा, तुकोबरा म्हणतात लेकुराचे हित. हो, तुकोबरा हो आईला संताची उपमा देतात बर का. आता वास्तविक पाहता हो, आईला संताची उपमा देणं म्हणजे हे सोपी गोष्ट नाही महाराज. आईचं जे प्रेम जे असतं ते फक्त आपल्याच मुलावर असतं बर का. हो, दुसऱ्या मुलावर नसतं. एखादा मुलगा जर उन्हात खेळत जर असला तर ती त्याला म्हणत असते, हे बाळू इकडे, इथं सावलीला मर. तो म्हणत असतो, तो शेजारचा गोविंदा आहे का, तो सुद्धा उन्हात खेळतोय, तो म्हणते तो तिकडच मरून दी. हो, आपुल्याचा कळवळा आणि का बाला वरे नये. दुसऱ्याच्या पोरावर कळवळा नसतो, आपल्या मुलावर कळवळा असतो आईचा. मग तुम्ही बघा, तुकोबरा इथं बोलत असताना बर का, वाहे म्हणतात, जाणे म्हणत नाहीत. हो, जाण न म्हणलं की ते लांब जातं. हो, वाहे म्हणलं की जवळ येतं. जवळ येतं म्हणजे ते सगळं हित आपलं करते. तुम्ही बघा, एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दनी. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात. आणि माऊली म्हणलं की ज्ञानोबरायाकडे विशेषण जातं. विचार तुम्ही बघा काय शक्ती असते माऊलीची. हो, त्या काळामध्ये, इंग्रजाच्या काळामध्ये हो रामशास्त्री होते आणि रामशास्त्रीवर हो गुन्हा लादला बर का, देशद्रोहाचा. गुन्हा लादल्यानंतर रामशास्त्रीला जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर रामशास्त्रीला सजा झाली. काय सजा? हो, मृत्यूदंड म्हणजे फाशीची सजा झाली. मग सांगितलं फाशीची सजा झाल्यानंतर ज्याला फासावर दिलं जातं त्याला शेवटची इच्छा विचारलं जाते. हो, काय विचारलं जातं? तुझी काय शेवटची इच्छा आहे ते विचारलं जातं. हो, विचारलं रामशास्त्रीला, म्हणले तुमची शेवटची इच्छा काय आहे? हो, म्हणले माझी शेवटची इच्छा एकच आहे, माझ्या आईचं मला दर्शन घ्यायचं आहे.
माझी शेवटचीच आहे, माझी दुसरी काही सुद्धा इच्छा नाही. विमानाने रामशास्त्रीच्या आईला आणलं आणि महाराज जिथं रामशास्त्रीला अटक केलं त्या जेलमध्ये नेलं. हो, ते कुलप उघडले, त्यांना बाहेर आणलं आणि बाहेर आणल्यानंतर हो रामशास्त्रीला बाहेर आणल्यानंतर पहिल्यांदा त्या आईने त्या रामशास्त्रीच्या महाराज बर का तोंडावून हात फिरविला, आलामाला केला. हो, आलिंगन दिलं तिला. हो, आणि आलिंगन दिल्यानंतर त्यावेळेस रामशास्त्रीची आई त्यांना बोलू लागली, म्हणजे ऐक, आज माझी कुस धन्य झाली, तू देशाच्या कामाला आला. आज माझी कुस धन्य झाली, पण फासावर जात असताना मी तुला एक सांगते, माझी एक विनंती आहे तुला, ज्या वेळेस फासावर तू जाणार आहे ना त्यावेळेस रडू नको. जर रडला तर या इंग्रजाला वाटल हो की काय रामशास्त्रीची आई आहे, तिने भित्रा पोरगा या देशाला दिला, त्याच्यामुळे रडू नको म्हणले, रडायचं नाही म्हणले. फासावर देत असताना हो हसत जायचं म्हणले. माझी एवढीच विनंती आहे तुला, बस तो माझं हित केलं, माझ्या जीवनाला मी तुला जन्म दिला, तो माझं हित केलं. हो, हित केल्यानंतर असं म्हणल्यानंतर फक्त रडायचं नाही म्हणले. त्यावेळेस रामशास्त्रीने हो सांगितलं, आई मला सुद्धा आज धन्य वाटत आहे आणि माघारी फिरले, मी येते बर का बाळा. आता पुन्हा एकदा हात डोक्यावरून फिरला आणि म्हणले रडायचं नाही, रडायचं नाही. आई तिथून निघाले की रामशास्त्रीच्या डोळ्यामध्ये धारा लागल्या. धारा लागल्यानंतर त्यावेळेस तिथं एक दगड होता, तो दगड घेतला आणि रामशास्त्रीच्या आईने त्यांना तो मारला. मारल्यानंतर म्हणले हो त्या इंग्रज सरकारांना वाटलं आपला मुलगा फाशीवर जायचा आहे, म्हणून या आईच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यांना असं वाटलं. त्यावेळेस ते इंग्रज त्या आईला धरू लागले. तर त्या रामशास्त्रीच्या आईने जे दिलेलं जे उत्तर आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं, तुमच्यासारख्या पापी माणसाचा हात माझ्या शरीराला लावू नका म्हणले. मी पवित्र आहे, मी अतिशय पवित्र आहे. त्यावेळेस रामशास्त्रीची आई परत आली आणि म्हणली हो काही सुद्धा माझं हित झालं नाही, मरायला जात असताना तू रडतो. हो, आई म्हणले तसं नाही ग, फक्त माझ्या मनात एकच इच्छा आहे. म्हणले काय? एवढा मोठा जन्म तो दिला मला, हो एवढा मोठा जन्म दिला, पण माझ्या मनामध्ये एकच शक्ती वाटते, माझ्या मनामध्ये एकच पाल चुकचुकती. माझ्या मनात एक वाटतं, काय वाटतं? तो एवढं मोठं मला शरीर दिलं, पण तुझी सेवा माझ्या या शरीराकडून झाली नाही, म्हणून मला अवघड वाटत आहे, म्हणून माझ्या डोळ्यातून धारा येत आहेत. आणि मग त्याच वेळेस त्या रामशास्त्रीचं महाराजांनी पाहिल्यानंतर आणि मग त्यावेळेस महाराज म्हणतात काय या आईचं हित आहे. तुकोबराय म्हणतात वाय हे माऊलीचे चित्त लेकुराचे हित. हो, हा जो लेकरोईना शब्द बर का मदन महाराजांना कळण, मला काय तितकं येत नाही बर का. हा जो लेकरू जो आहे ना हा दीर्घ शब्द आहे, लेकरू बर का, दीर्घ शब्द आहे. हो, तुम्ही पहा गायचं जे असतं ते वासरू बर का, शिळीचं जे असतं ते करडू बर का, घोडीचं जे असतं ते शिंगरू बर का शिंगरू, आणि मेंढीचं जे असतं ते कुकरू. नाही म्हशीचं नाही येतं वर्णन आलं, त्याचं नाही सांगितलेलंच बरं पडून. महाराज म्हणतात लेकरू या शब्दाला अतिशय किंमत आहे बर का. म्हणून तर महाराज हो संताचे सुद्धा माणसाने लेकरू झालं पाहिजे, देवाचं सुद्धा काय झालं पाहिजे लेकरू. अरे
ज्ञानोबराय म्हणतात, कोणाला माऊली म्हणायचं? हो, महाराज म्हणतात, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायला माऊली म्हणतात. हो, मी 11 वर्ष आळंदीत राहिलो बरं का. 11 वर्ष झालो आळंदीत राहिलो. काही आधार नव्हता, काही नव्हतं, काही सुद्धा नव्हतं, पण तरी सुद्धा राहिलो. ही कितकित कशाची ताकद आहे? ज्ञानोबरायाची ताकद आहे. काय ह्याचं आधारण, काय ह्याचं काय? आमच्या गुरुवर्य यज्ञकांत महाराजांनी, हो यज्ञकांत महाराजाची पुण्यतिथी उद्याच्याला. तुम्हाला सर्व भक्त भाविकांना निमंत्रण. उद्याच्याला श्री हरिभक्तीपरायण हो वेदांतचार्य प्रकाश महाराज भेंडेकर परभणीकर यांचं कीर्तन आहे बरं का. आजच बोलतो म्हणून करतं. आम्ही आळंदीत राहत असताना आम्ही ज्यांच्यापाशी शिकलो, संस्थेत शिकलो, जोग महाराजांच्या बरं का. आजचा जो दिवस आहे ना अतिशय पुण्यवान आहे. आम्ही ज्या संस्थेत शिकलो, हो त्या संस्थेत ज्यांनी आम्हाला शिकविलं विठ्ठल महाराज घोले बरं का. विठ्ठल महाराज घोले त्यांची सुद्धा पुण्यतिथी आजच आहे बघा. म्हणजे इतका पवित्र दिवस आजचा आहे. म्हणून त्याच दिवशी आमच्या आत्याची सुद्धा पुण्यतिथी आहे. हा दिवस श्रेष्ठ आहे. हो, नाहीतर मला संस्थेतून फोन आलता, हो म्हणले माझ्या विद्यार्थ्याचं कीर्तन असतं, म्हणले महाराज म्हणले यंदा कीर्तन तुमचंच ठेवायचं. म्हणलं नाही, माझी तारीख गुंतली आहे. ते म्हणले आहे का? म्हणलं आम्ही 2-2 हजार रुपये करतो. माझी विद्यार्थी जे आहेत ना सगळेजण आम्ही 2-2 हजार रुपये करतो आणि ती पुण्यतिथी करतो महाराज संस्थेत जाऊन. आज पुण्यतिथी आहे बुवांची सुद्धा. मला सांगायचं काय लक्षात ठेवा, अशा सत्पुरुष महात्म्याचं जी ताकद जी असती, हो आम्ही संस्थेत शिकत असताना असं जवळ बसत असताना लेकरू जे आहे, हो महाराज म्हणतात शृंगारीले बाळ कवतुके. हो आता हे बाप्पा जे आहेत, हनुमंत बाप्पा आहेत, मदन महाराज आहेत, यांना आनंद कधी वाटतो? ज्या वेळेस आपला विद्यार्थी चांगला वाजवायला लागला, चांगला म्हणायला लागला की आनंद वाटतो. का? लेकराचं हित आहे ना तिथं. हो त्याच्यामुळं तर तुम्ही बघा आमचे श्री गुरु भाऊ सुद्धा सांगायचे, भाऊ म्हणायचे परमार्थाची गाठ चांगली बसली की चिंता नाही. आयुष्यभर महाराज हो या माणसांनी सगळं जग ढवळून काढलं. ही जी भूमी जी आहे चिंचपूरची अतिशय पुण्यवान भूमी आहे. हो इथं प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु महंत भिंगसिंग बाबाचे पाऊल लागले. हो जगामध्ये अनेक महाराज लोक मी पाहिले, पण भिंगसिंग बाबा सारखा महात्मा कधी पुन्हा होणार नाही. काय ताकद होती महाराज. मृदंग, गायन, हो कीर्तनकार, अष्टपैलूच. संप्रदायामध्ये 3 माणसं होऊन गेले. त्यातलं नंबर पहिला गुरुवर्य प्रातस्मरणीय महंत भिंगसिंग बाबा भगवान गडकर. सर्व गुण संपन्न, ज्याला चौटुंडी चिरा म्हणतात ते. 2 नंबर आमच्या संस्थेमध्ये पांडुरंग महाराज वैद्य होते बर का, सर्व गुण संपन्न. 3 नंबर प्रॉपर आळंदीतले सदानंद गुरुजी, हो सर्व गुण संपन्न. आणि आताचे महाराज जर विचारले ना, हो इनाकडे दिलाकडे गायकाला म्हणतात म्हणा आधी कीर्तन करायला भजन आलं पाहिजे. भजनाचा कीर्तनकार झालेला चालतो, वाजवण्याचा कीर्तनकार झालेला चालतो. त्याला ज्ञान पाहिजे, हो ताला स्वराचं ज्ञान पाहिजे. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु याच जागेवर भिंगसिंग बाबाने एक प्रमाण दिलतं. भिंगसिंग बाबा म्हणले होते, रांडवीने जीवे शृंगार पै केला आणि प्रेमाविनं झाला ज्ञानी तैसा. मी त्याचा ऐकणारा श्रोता आहे महाराज बाबांचं. काय ताकद होती या माणसामध्ये, मला सांगायचं काय लक्षात पहा. वाय हे त्यांनी वाहून घेतलं संप्रदाय करता. नाही जर वाहून जर घेतलं तर काय उपयोग आहे महाराज. जगामध्ये पहिलं दान जर कुणी जर दिलं असेल आपल्याला तर देवाने दिलं. महाराज त्याचं वर्णन करतात. महाराज म्हणतात, त्याने
जीव दिला दान, जरा जीव दिला दान. दयाच करीन चिंतन, दयाच करीन चिंतन.